आज आपण बनवू एकदम झटपट म्हणजे 20 मिनिटांमध्ये दूध जास्त न आटवता एकदम मॅजिक अशी बासुंदी, चवीला अतिशय चविष्ट अशी, देवाच्या नैवेद्यासाठी झटपट होईल अशी मॅजिक बासुंदी, एकदम दाटसर चविष्ट अशी बासुंदी। सगळ्यात आधी जाडबुडाचा पॅन ठेवलेला आहे, नॉनस्टिकचा पॅन ठेवलेला आहे। दूध जसं जसं घट्ट होत जाईल तसं तसं दूध खाली जळतं। स्टीलच्या पातेल्यामध्ये तर अजिबात न ठेवता लोखंडाच्या भांड्यामध्ये किंवा नॉनस्टिकच्या भांड्यात किंवा जाडबुडाच्या कढईमध्ये नेहमी दूध आटवायचं। आता या कढईमध्ये ग्लासाने मोजून 3 ग्लास दूध टाकलेलं आहे, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 जणांसाठी ही बासुंदी होईल एवढं दूध टाकलेलं आहे। दूध हळूहळू आटत आलेलं आहे, म्हणजे दूध थोडंसं घट्ट झालं व कलरही बदलला। आता मॅजिक बासुंदी म्हणजे आता बासुंदी मिक्स आणलेला आहे। आता याची किंमत 30 रुपये। यामध्ये 5 ते 6 जणांसाठी सहज अशी बासुंदी होते। आता हे पॉकेट फोडून एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। आता या मिक्समध्ये ज्या काही गाठी असेल त्या अशा हाताने फोडून घ्यायच्या। यामध्ये साखर, वेलदोडे सगळं दिलेलं असतं, पण बासुंदी थोडीशी गोड असली की छान लागते, म्हणून यामध्ये आपण थोडीशी साखर पुन्हा टाकू। पण त्याआधी हा मसाला सगळा व्यवस्थित 2 ते 3 मिनिटं सारखा हलवायचा, म्हणजे गाठी होत नाही। आता 5 मिनिटं बासुंदी उकळलेली आहे, छान अशी दाटसर झाली। जशी जशी थंड होती तशी तशी घट्ट होत चालते। यामध्ये मी थोडीशी साखर अजून टाकले, चव वाढवण्यासाठी। अजून आपण यामध्ये थोडंसं जायफळ किसणीने किसून टाकू। पुन्हा साखर टाकल्यानंतर 2 ते 3 मिनिटं उकळून दिली। आता बदामाचे काप बनवण्याची अतिशय सोपी पद्धत म्हणजे 1 ते 2 मुठी बदाम 2 मिनिटांमध्ये सहज त्याचे काप होत्या, तेही हाताला न लागता। म्हणजे आता बटाटा साळण्यासाठी आपण जे स्लायसर घेतो त्याचा हा जो छोटा भाग आहे, त्याने या पद्धतीने बदाम किसून घ्यायचे। अगदी काही मिनिटातच खूप सारे बदामाचे काप बनवून होते। आता चाकूने ज्यावेळेस आपण बदामाचे काप करतो, हाताला लागण्याची भीती असते किंवा पटपट होत नाही किंवा तुटल्या जातात, पण या पद्धतीने बदामाचे काप बनवून बघा, खूपच असे छान होतात। ते बासुंदीमध्ये टाकल्यानंतर खूपच छान दिसतात। काजू बदामाचे काही काप यामध्ये टाकून घेऊ। या पद्धतीने एकदम दाटसर अशी 20 मिनिटांमध्ये बासुंदी, मॅजिक बासुंदी बनवून झाली। हे बदामाचे काप टाकल्यावर खूपच छान दिसत आहे बासुंदी।